हॅलो. हॅलो. पाटील सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. आमच्या केवडमध्ये एक माणूस दुपारी 1 वाजल्यापासून पुराच्या पाण्यात अडकलेला आहे, झाडावर चढलेला आहे. बर ह्या प्रशासनाला, सगळ्या आमदारला, खासदारला, सगळ्यांना फोन करून झाले ते. बर 2 वेळा हेलिकॉप्टर येऊन वरनं फिरून गेले, एनडीआरएफच्या टीमा येऊन गेले. त्या बर एक बोट मी स्वतः जाऊन सिंद्रीवरनं आणली होती, नदी पात्राच्या खालच्या बाजूने म्हणून. बर त्या पोरांनी काय बोट पाण्यात घातली नाही. बर आता रात्र झाली, आम्ही 500 मीटर त्याच्यापासून अंतराला आहे, त्याला आम्ही राखा नाही म्हणून आम्ही बी अडकलोय पाण्यात आता. अरे बापरे. बर अरे ही काय प्रशासनाची काय ह्याच्या आयला बघा बरं जरा, ते कलेक्टरला बघा फोन लावून बर तेवढा बर एक बर माणूस काढावा लागतंय. केवडला झालंय का? एवढला झालंय, नदी पात्रापासून लांब अलीकडे 1 किलोमीटर अलीकडे आहे. बर हा, फक्त काय बी करून एअरलिफ्ट करावं लागतंय. माणूस वरडून मरल ते आहे, त्या आला. पायाला पाणी लागायला लागलं. बर पण रात्री एअरलिफ्ट चालतंय का आता? चालतंय, काय असतंय राव दुनियात, काय बी करायला बर लागली बर आणि बर काय. मी बघा जरा तेवढा मी प्रयत्न करा. बघतो हा, फोन करतो जरा. मला येस करा येस जरा होय फोन होय. करा. हा. झाडावरती अडकलेला. तर तहसील ऑफिसमध्ये हॅलो. साहेब मी सुहास पाटील बोलतोय. मला केवडच्या सरपंचांचा फोन आलता, भारत लटके म्हणून आहेत तिथं. तर तिथं एक माणूस झाडावर बसलेला आहे साहेब, त्याच्यापर्यंत आणखी कुठलीच यंत्रणा पोहोचलेली नाही. हो चाललंय, तेच काम चालू आहे, बोलतो तुम्ही. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. काय झालं रात्रीचं? छान टीम पाठवली तुम्ही आणि रेस्क्यू पण अतिशय छान झालं. वा 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 रात्री 2-2:30 वाजता मोहीम संपली वा. वा. मग साहेबांना पण जरा थोडंसं मी अभिनंदन करतो साहेबांचं सुद्धा. हो हो, रात्री झालंय त्यांचं कॉलिंग, त्यांचं पीए वगैरे होतं. झालंय का? बर बर बर. नाही पण मी पण करतो ना फोन. वैयक्तिक करा. हो 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 हो. चालेल. ओके.